चहुवेदी जाण साही शास्त्री कारण, 18 पुराणे हरिसी गाती. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू. एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमा न घाली मना. ज्ञानदेवा पाठ हरिया वैकुंठ, भरला घनदाट हरी दिसे. रामकृष्ण हरी. एका राजानं दरबारामध्ये प्रश्न विचारला, देव आहे तर तो मला दाखवा. देव आहे तर तो मला दाखवा. आणि देव असेल तर काय करतोय, हाही प्रश्न होता. अनेक जण थकले. राजाला देव दाखवायचा कसा? एक सामान्य स्त्री पुढे आली आणि ती म्हणाली, मी तुम्हाला देव दाखवू शकते. राजा हसला, म्हणाला, ही काय दाखवणार आहे? तेव्हा त्या स्त्रीने एका वाटीत, एका पात्रामध्ये, वाटीत नाही पात्रामध्ये दूध मागवलं आणि म्हणाली, महाराज, या दुधामध्ये तुम्हाला तूप दिसतंय? नाही. पण दुधात तूप आहे की नाही? राजा म्हणाला, आहे. दुधात तूप दिसतंय? नाही. पण दुधात तूप आहे का? हो, आहे. मग या दुधातलं तूप दिसण्यासाठी काय करावं लागेल? राजा म्हणाला, काय सोपं आहे. दुधाचं दही करावं लागेल, दह्याला घुसळावं लागेल, मंथन करावं लागेल. घुसळण झाली की लोणी येईल, त्या लोण्याला बाहेर काढावं लागेल, त्या लोण्याला उकळावं लागेल, त्यापासून तूप दिसेल. झालं की तूप दिसलं. मग दुधात न दिसणारं पण असणारं तूप काढायचं असेल तर त्याचं दही करावं लागेल, विरजण टाकावं लागेल, दह्याचं मंथन करावं लागेल आणि त्या मंथनातून येणाऱ्या लोण्याला उकळावं लागेल. अहो, ईश्वर असाच आहे. ईश्वर असाच आहे. त्या तुम्हा स्वतःचं मंथन करावं लागणार आहे. त्यासाठी तो माझ्यात आहे, पण माझ्यातलं लोणी काढून तूप बाहेर काढायचं असेल तर मला मंथन करावं लागेल माझं, आणि या मंथनातून मला लोणी मिळणार आहे. कालच्या भागात मी सांगितलं, गडबड कुठे आहे? गडबड इथे आहे की आमच्याकडे 4-4 लाखाची श्लोकांची पुराण आहेत, लक्षावधी श्लोकांचे वेद आहेत. अशा लक्षावधी श्लोकांच्या मध्ये जिथे हरीला गायला गेलं आहे, जिथे फक्त हरीचा विचार झाला आहे, अशाच्या मधून आम्ही कसं शोधावं, काय करावं? माऊलींनी फार सुरेख सांगितलंय, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्गो. वाया व्यर्थ कथा सांडी मार्गो. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. नुसतं नवनीता म्हटलं नाही, पुढे अनंता म्हटलंय. तो अनंत आहे, सगळ्याच्या मध्ये व्याप्त आहे. त्याला आदि नाही, अंत नाही, जन्म नाही, मरण नाही. कुठेही जा तो 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 आणि तोच दिसतो. मंथन करावं लागेल स्वतःचं. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. या सगळ्या पुराणांच्या, वेदांच्या, शास्त्रांच्या, उपनिषदांच्या मध्ये असलेल्या देवाला प्राप्त करण्यासाठी आम्हाला त्याचं मंथन करावं लागेल. आमची गडबड काय माहित आहे का? आम्ही अडकून पडतो व्याकरणाच्या मध्ये, आम्ही अडकून पडतो आम्हाला पटवून घेण्याच्या मध्ये. मला पटलं पाहिजे. अरे तू कोण लागून गेला तुला पटायला? नाही, मला कन्व्हिन्स करा. नाही, मी जोपर्यंत कन्व्हिन्स होत नाही ना तोपर्यंत मी मान्य करणार नाही. या कन्व्हिन्स करण्याच्या भानगडीत ताकावर समाधान मानताय आणि ताकाला चव नसते, ते आंबट आहे असं समजून लोण्याकडे दुर्लक्ष करताय. कळतच नाहीये तुम्हाला काय करायचं, ते कळतच नाहीये. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. जसं आपण लोणी काढतो ना, नवनीत बाजूला काढतो ना, तसं घेतलं पाहिजे. त्यासाठी खूप सोपा उपाय आहे, खूप सोपा उपाय आहे. मला सांगा, तुम्ही प्रवासाला नेहमी जात असाल, कोणत्याही एका रेल्वे स्टेशनवरती तुम्ही जाल. अवाढव्य रेल्वे स्टेशन आहे. समजा पुण्यात आहात, मुंबईत आहात, संभाजीनगरला आहात, अजून कुठे नागपूरला आहात.
त्या रेल्वे स्टेशनवरती तुम्ही जाता, साधारण 4, 5, 10, 15 अशी प्लॅटफॉर्म असतात, लांबलचक भरपूर प्लॅटफॉर्म असतात. तुमची गाडी त्या स्टेशनवरती येणार असते. कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार आहे तुम्हाला माहिती आहे का? नाही. असं जाता का सरळ, आता मला जायचं आहे, मला छत्रपती संभाजीनगरहून मुंबईकडे जायचं आहे, मी उठलो आणि गेलो स्टेशनवरती. 5 प्लॅटफॉर्म आहेत, 5 प्लॅटफॉर्मवर 5 गाड्या लागल्यात. कुठल्या गाडीत बसलो पोचलो मुंबईला, असं होईल का? एक नांदेडकडे नेईल, एक अजून कुठे जाईल, एक नागपूरकडे जाईल, एक मुंबईकडे जाईल. माझी गाडी कोणती? माझी गाडी कोणती ते कळण्यासाठी काय असतं? ते कळण्यासाठी तिकीट असतं. अमुक अमुक गाडी क्रमांक अमुक अमुक प्लॅटफॉर्मवर येणार आहे हे मला माहित असतं. बरं, नुसती गाडी कळून जमत नाही. अवाढव्य लांबलचक 20-20, 22-22 डब्यांची गाडी. माझा डब्बा कोणता, त्यातलं माझं सीट कोणतं, कळतं का? नाही ना. एक तिकीट जे सगळ्याला दिलेलं असतं, सगळ्यांच्याकडे सारखं असतं, तसं तिकीट घेऊन मी त्यातले नंबर बघत असतो. मग 5 प्लॅटफॉर्मवर थांबलेल्या 5 रेल्वेंच्या मधल्या 100 डब्यांच्या मधून मी माझा डबा आणि त्या एका डब्यातल्या 62 सीटच्या मधून माझी सीट पकडतो. सीटचा विचार केला तर 6000 सीट त्या रेल्वे स्टेशनवर असतात, त्यातली मला माझी शोधायची असते. तिकिटावर लिहिलेलं असतं. नाही सापडलं तर टीटीला विचारतो ना, गाडी कोणत्या प्लॅटफॉर्मवर आहे? नुसती प्लॅटफॉर्मवर नाही, स्टेशनच्या डाव्या बाजूला येणारा माझा डब्बा असेल का उजव्या बाजूला असेल, मग तो कितव्या नंबरवर असेल इंजिन पासून, तिथे मी जाऊन थांबतो, डब्यात चढतो आणि गाडीत बसतो. कधी झालंय असं डब्बा सापडला नाही म्हणून गाडी सुटली? मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. अवाढव्य गाडी आहे, अवाढव्य स्टेशन आहे, मला माझी गाडी कळते, मला माझा डबा कळतो, मला माझ्या डब्यातली माझी सीट कळते आणि मी बरोबर सीटवर जाऊन बसतो. वेद, शास्त्र आणि पुराणांच्या मध्ये आम्हाला अशीच घुसळण करावी लागणार आहे. या अनंताला समजून घ्यायचं असेल ना तर ती घुसळण करून नवनीत घ्यावं लागणार आहे, ताक सोडून द्यावं लागणार आहे. आमच्या घरात, सगळ्यांच्या घरामध्ये जुन्या, आता नाही आता नाही, म्हणजे माझ्या गावाकडे तरी माझी आजी बादलीत ताक करायची, असा मस्त लावलेला असायची मेड, आणि त्या मेडीला असे रवी, मोठी लाकडी अशी 6-5 फूट उंचीची ती रवी असायची, 5 ते 6 फूट उंचीची. तिला असं मस्त बांधून ती घुसळण करायची. मोठं बकेट असायचं किंवा मोठं भांडं असायचं. कित्येक वेळेला ते काम मी पण केलंय. असं घुसळत राहायचं, पूर्ण लोणी येऊ द्यायचं, मग लोणी हाताने बाजूला काढायचं, ते ठेवायचं. गंमत सांगतो मंडळी, सांगता सांगता त्या हाताला लागलेल्या लोण्याला थोडंसं मीठ लावून जर ते बोट चोकलं ना, अवर्णनीय आनंद. आजी लोणी काढून घ्यायची, ते पाण्यात टाकायची, ते गोळा व्हायचं, ताक बाजूला करायचं आणि ते ताक घरच्यांसाठी थोडंसं काढून ठेवून मग ते बकेट बाहेर ठेवायचं. आलेला प्रत्येक माणूस आपापल्या तांब्यात ते ताक घेऊन जायचा. माझ्या घरात ताक मी वाटलेला आहे. आजी सगळं ताक वाटायची, पण लोणी मात्र कुणाला देत नव्हती, कारण लोणी तिचं असायचं, त्यातून तूप काढायचं, तूप कडवायचं असायचं तिला. ताक वाटप करून टाका, नवनीत तुमच्याकडे ठेवा, हे लक्षात ठेवा. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. ताक गेलं हरकत नाही, पण मी माझं लोणी सोडणार नाही. वाह्या व्यर्थ कथा सांडू मार्गे. बाकीच्या ज्या कथा आहेत ना त्या काढून टाकाव्यात, आणि अशा कथा बाकीच्या काढून टाकल्या की आमचं काम सोपं होतं. नेमकं काय काढून टाकलं पाहिजे, काय गेलं पाहिजे आणि काय स्वीकारलं पाहिजे हे बघूया पुढच्या भागामध्ये. नमस्कार.